महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सोमेश्वर कारखान्यानं सोडलेल्या रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे नीरा नदीतील हजारो मासे मृत अवस्थेत बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द येथील बंधाऱ्याजवळ आढळून आले आहेत। या दूषित पाण्यामुळे नदीकडेच्या आसपासच्या परिसरात दुर्धर आजारांचे प्रमाण वाढले, त्यामुळे मासे, जनावरे आणि नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होतोय। सोमेश्वर कारखाना रसायन मिश्रित पाणी सोडून सर्वांच्या जीवाशी खेळ खेळत असल्यानं गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले। तरी नीरा नदीत कारखान्यानं रसायन मिश्रित दूषित पाणी सोडू नये आणि त्या पाण्यामुळे कोणत्याही जीवितास धोका निर्माण झाला तर त्यास कारखाना जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। एखादं पोरग दगावलं काय झालं तर कारखाना जोखमदार असणं। कारखान्याने जोखमदार राहो। कारखाना त्यात ही आहे मग आम्ही विसा बसत आहे, पण कारखान्याने जोखमदार राहो। की कारखाना दरवर्षी पाणी असं सोडतो, आता जवळजवळ 5-7 वर्ष झालं असं चाललंय कार्यक्रम। मग पाणी जास्त नदीला आल्या सोडावा त्यांनी, पण असं कमी पाणी झालं सोडल्यावर काय होईल? वाटवच होणार ना सगळ्याचं। अहो त्यांनी प्लॅन घेतले चांगलं, 25-30 एकर जमीन घेतली, बांधाऱ्यात पाणी सोडावं त्यांनी, वरनं गहाण पाणी निघून जाईल। तेवढे आमची इच्छा, दुसरं काय नाही ना। ही काय होईल नाही, काय केलं का साबळे सरांना बोलवली वरनं बीडचं, ही काय होतं ती बघा। कोराळे खुर्दचा सुरेश नामदेव खोमणे ग्रामस्थ। आज आमच्या बंधाऱ्यावर अशी अवस्था झाली की कारखाना धुवून पाणी सोडल्यामुळं पूर्ण बंधाऱ्यातलं पाणी काळझार झालेले, एकदम दुर्गंधीयुक्त असं पाणी। आणि त्या दुर्गंधीमुळं त्या बंधाऱ्यामध्ये असणारी जी जलसंपत्ती आहे, मासे आहेत, ती पूर्ण मासे मरून त्याचा खच झालेला आहे। ह्या माशाच्या उत्पन्नावर जगणारी भुईम लोक, त्यांचीही उदरनिर्वाह करण्याची अवस्था वर्षभरासाठी असती ती याच ठिकाणी संपलेली। बरं, ही प्रत्येकच वर्ष होते। पाण्याला एवढी दुर्गंधी की नदीकाठच्या लोकांना त्या दुर्गंधीमुळं झोपसुद्धा लागत नाही, अशी अवस्था या ठिकाणी झालेली। तर या अवस्थेचा कारखान्याने थोडासा विचार करावा। जरी आपलं पाणी सोडलं असलं, कारखाना सुद्धा आपलाच आहे, परंतु त्या पाण्यामध्ये दुसरं पाणी मिक्स करून जर सोडलं तर ते दुर्गंधयुक्त पाणी खाली वाहून गेलं असतं, मासंही जगलं असतं। अशी बिकट अवस्था या कोराळे खुर्दच्या बंधाऱ्यावर आज झालेली, तर याची दक्षता घेतली पाहिजे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।